पुरंदर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण आहोत पुरंदर तालुक्यातील वीर येथे. वीरमध्ये श्रीनाथ म्हस्कोबाचं एक मोठं मंदिर आहे. या ठिकाणी मोठी यात्रा देखील भरली जाते. या ठिकाणी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक देखील येथे येत असतात. परंतु याच ठिकाणाहून या श्रीनाथ म्हस्कोबाच्या मंदिरापासून अगदी 3 किलोमीटरच्या अंतरावर घोडे उड्डाण असं एक नदीच्या कडेला एक वसलेले एक ठिकाण मोठं प्रसिद्ध आहे. आता याच मंदिरामध्ये किंवा याच घोडे उड्डाणाच्या ठिकाणामध्ये आपण आता आलेलो आहोत. काय आहे या घोडे उड्डाणाची माहिती किंवा या मंदिराचा इतिहास काय आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक जुनी माहिती सांगितली जाते की कमळाजी धनगराच्या पाठीमाग सोनारीवरून देव इथं आलेले आहेत. त्याच देवाच्या माहितीविषयी आपण येथील काही पुजारी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय सांगताल आपण घोडे उड्डाण या ठिकाणी आहात, आपण पुजारी आहात. काय या देवाचे महात्म्य काय किंवा कशा प्रकारे? महात्मा म्हणजे विषय असा आहे की हे जे देवस्थान आहे ते मुळात शंकराचा अवतार काळभैरवाचा आहे. हे कमळाजी जे धनगर मेंढपाळ भक्त होते त्या भक्ताच्या पाठी इथे महाराज आलेले आहेत. सोनारीवरून कमळाजी बाबा रोज तिकडे जात असायचे इथून वीरवरून. तर एके दिवशी त्यांना ते प्रसन्न झाले आणि बोलले मी तुझ्या गावात येतो. मग ते इथे आल्यानंतर त्यांना एक सांगितलं मी येतो तुझ्या बरोबर, परंतु मागे बघायचं नाही. इथे आल्यानंतर त्यांना विश्वास नव्हता की महाराज आलेत की नाही. तरी त्यांनी मागे बघितल्यानंतर ते घोडे उड्डाणाने महाराज ते जागेवरच थांबले तिथे आणि घोडा नाचलाय. आम्ही ऐकून आहे की घोडा नाचलाय म्हणजे आता आपण नदीच्या कडेला आहोत. कुठे ते ठिकाण, कुठे घोडे उड्डाण? ते पाण्याच्या खाली गेले. आता पाणी असल्यामुळे आपल्याला दिसणार नाही. तर तिथे घोड्याचे खोर आहेत. घोड्याचे खोर असल्यामुळे या तीर्थस्थानाला घोडे उड्डाण म्हणून असं नाव दिले. मग घोडे उड्डाण तुम्ही म्हणताय की पहिल्यांदा देव इथं प्रकट झाले, मग इथून पुढे इथून आतमध्ये गावात गेलेले. ते कशा प्रकारे गेले? ते त्यांच्या नंतर मग कमळाजी बाबांच्याच मागे गेले. तिकडे प्रकट झाले स्वयंभू. आम्ही असं ऐकलंय की हे जे आपण मंदिर आहे किंवा घोडे उड्डाण हे ठाण जे आहे हे शेत कमळाजीचं होतं. हो, कमळाजींचा. इथे मेंढा पाळायला येत होते ते कमळाजी. हो. आणि त्यांच्या नंतर मग इथून गावात गेले. आता जी मंदिरात गर्दी दिसतीये ती कशासाठी आहे? आता जे मंदिरात एकंदरीत असं आहे की बरोबर 2:30 वाजता देवाची इथे पूजा होते. 2:30 वाजता पूजा झाल्यानंतर देवाला प्रसाद लावले जातात. प्रसाद म्हणजे कुणाच्या काही अडचण असेल, कुणाच्या काही शंका असतील, कुणाच्या आयुष्यात ज्या काही तक्रारी असतील त्याच्याबद्दल देवाकडनं विचारून घेतात. प्रसाद लावले जातात. त्या स्वरूपात उजवा डावा हा प्रकार असतो. देवाला कळ्या लावतात. म्हणजे कळ्या म्हणजे फुल स्वरूपात प्रकार तो प्रसाद लावतात. अशा प्रकारे म्हणजे भाविकांच्या समस्या इथे सुटल्या जातात. भाविकांच्या जे काही अडचणी आहेत त्या इथं देवापाशी मांडल्या जातात. त्यातून त्यांना मार्ग मिळतो कोणत्या मार्गाने. भाविकांची तशी श्रद्धा आणि त्या गोष्टी इथे पूर्ण होतात. पण आम्ही असं ऐकतोय की आता जे भाविक महाराष्ट्रातून भाविक येतात परंतु त्या ठिकाणावर जातात, या ठिकाणावरती जास्त जरा कमी प्रमाणात. विषय असा आहे की हा जो घोडे उड्डाण अजून बऱ्याच लोकांना माहिती नाही आणि हे जंगलात असल्यामुळे जास्त लोकांना परिचय नाही. पण मूळ स्थान जे आहे ते इथेच महाराज आलेले आहेत. इथून गावात गेलेले. आपण पाहतोय घोडे उड्डाण हा परिसर मोठा नयनरम्य असलेला आपल्याला दिसतोय. मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण देखील केलेलं या मंदिराचं आपल्याला दिसत आहे. याच बाजूला पुढे नदीच्या वरती घोड्याचे टापू अजूनही आहेत. आता पाणी असल्यामुळे आपल्याला तो बघता येत नाहीत, परंतु मोठ्या प्रमाणात भाविक देखील येथे येत असतात. काही भाविक आहेत ते देवदर्शनासाठी येथे आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? मी तुकाराम आयरे. कुठलं गाव आपलं? वळवाडे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. नाशिकवरून आपण इथं आला. काय कशी आहे श्रद्धा तुमची देवावर? आमची देवावर खूप श्रद्धा आहे आणि आमचं ते म्हणजे दैवत आहे. आमचं कुळदैवत आहे, त्यासाठी आमची खूप श्रद्धा आहे. हो. अमावस्याला इथे मोठी यात्रा भरली जाते त्यावेळेस तुम्ही येता? हो, दरवर्षी. हे देवाचं मूळ स्थान आहे. आम्ही दरवर्षी अमावस्याला येतो नाशिकवरनं. हो. आणि वीर गावला पण आम्ही येतो दरवर्षी. हो, मोठ्या उत्साहाने आम्ही सर्व आमची फॅमिली सहित आमचे वडील आई वडील असतील ते. तुमचे 2-3 पिढ्या आहेत तुम्ही या देवाला येता? हो, 2-3 पिढ्या आहेत आमच्या. तेव्हापासून आम्ही या देवावर खूप आमची श्रद्धा आहे. आपण आता मूळ गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत. बाबा नमस्ते. तुम्ही इथं पुजारी आहात? आम्ही मानकरी आहोत. बर, मानकरी आहात तुम्ही. काय सांगताल देवाशी?
देवाविषयी माहिती सांगायची म्हटलं तर हे श्री काशीखंडाचे काळभैरव यांचं मूळ रूप काशीला, काशीवरून यांनी भक्तांसाठी अवतार घेतले. प्रथम यांचा अवतार झाला सोनारीचा सोनार सिद्धनाथ म्हणून, आणि त्या ठिकाणाहून मग हे भक्तांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेले. मसवडला गेले, मसवड सिद्धनाथ झाले. खरसुंडीला गेले, खरसुंड सिद्धनाथ झाले. भोजलिंग डोंगरावरती दैत्य मारून जेवण करण्यासाठी बसले, तिथं भोजलिंग झाले. तसंच पवार घराण्यातला जावलीचा माणूस खरसुंड सिद्धावर त्याचं प्रेम होतं, त्याच्या भक्तीसाठी ते खरसुंडीवरून जावलीला आले, तिथं जावल सिद्धनाथ म्हणून प्रसिद्ध झाले. तसंच कारुंड्याला गेले, तिथे कारुण सिद्धनाथ म्हणून प्रसिद्ध झाले. आणि कमळाजी नावाचा जो एक धनगर होता, त्याची भक्ती सोनार सिद्धावरती भरपूर असल्यामुळं त्या भक्ती प्रेमासाठी एक दिवस अशी परिस्थिती निर्माण झाली की ते तिकडचं क्षेत्र सोडून ह्या जंगलामध्ये, ह्या घोडे उड्डाण या ठिकाणी आला. या ठिकाणी पहिले याला बोरवन असं नाव होतं. मग ह्या बोरवाऱ्यामध्ये आल्यानंतर इथं भरपूर खायला पाणी चारा वगैरे होता. मग ह्या ठिकाणी असताना तो सोनार सिद्धनाथावर त्याची एवढी भक्ती होती की तो इथं डोळे मिटला की सोनारीच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा देवाची करायचा, त्याच्या देवाच्या अंगावरचे सगळे हार वगैरे काढायचा आणि तरवाडाची फुलाने तो देवाची पूजा करायचा. असे करत असताना एक दिवस गंमत अशी झाली, पुजारी लोक म्हटले रोज कोण येतोय आणि आपली पूजा मोडतोय, एक दिवस आपण लपून बसू आणि चोर कोण आहे ते धरू. असं म्हटल्यानंतर मग देवानी कमळाजीला सांगितलं, बाबा रे असं असं झालेलं आहे, तू काय माझ्या भेटीसाठी तिकडे येऊ नको, मीच तुझ्या भेटीला इकडे तुझ्या वाड्यावरती येईन. त्यावेळेला या ठिकाणी या बोरवनामध्ये कमळाजीचा वाडा होता. इकडे पहिले निवडुंगाची झाडं, जंगल स्वरूप सगळं परिस्थिती होती. पण मेंढरांना चारा असल्यामुळं, नदीला पाणी असल्यामुळं त्यांनी ह्या ठिकाणी वास्तव केलं. मग देवानी त्याला वचन दिलेलं होतं. देवाने सांगितलं तुम्ही आल्याला मी ओळखायचं कसं, तर सोनार सिद्धनाथाने कमळ सिद्धनाथाला असं वचन दिलं की मी तुझ्या वाड्यावरती आल्यानंतर तुझ्या वाड्या शेजारी जे हेवराचं वाड्या झाड आहे त्याला पालवी फुटून येईल आणि तुझ्या कळपामध्ये जी एक वांज गाय आहे कपिला नावाची, तिला पाना फुटल, ही माझी खून असेल. मग एक दिवस दोन दिवस वाट बघितली पण देव काय आले नाहीत. मग मात्र कमळाजीने निश्चय केला की म्हणले आता आपण त्या ठिकाणी जाऊन देवा पुढे डोकं आपटून आपला जीव द्यायचा. म्हणजे देवाने आपल्याला फसवलं, देव काय आपल्याकडे आले नाही. मग असं म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी चमत्कार असा झाला की महाराज त्या ठिकाणाहून आले पहिल्यांदा सातारा जिल्ह्यात पलीकडं, आणि सातारा जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी आजच असं घोड्यावरती रूप आलं आणि त्या वेळेला महाराजांचं चरणस्पर्श करण्यासाठी ही मीराबाई गर्वाने फुगून आली. एवढं मोठं प्रचंड पाणी आलं की मग महाराजांनी घोड्याला टाच मारले आणि टाच मारल्यानंतर पलीकडे नदीच्या किनाऱ्यावरून सातारा जिल्ह्याच्या बाजूने घोड्याने उड्डाण मारलं आणि पुणे जिल्ह्याच्या बाजूला जो नदीच्या कडेला एक काळा खडक होता त्या खडकावरती घोडा येऊन नाचला. त्या खडकावरती आजही 2-2, 3-3 फुटाच्या घोड्याच्या टापा खडकात रावलेल्या आपल्याला बघायला मिळतात. आज जर घोड्याच्या टापाची जर एवढी ताकद असेल तर वरती बसलेल्या काळ भैरवनाथांची किती ताकद असेल ह्याचा भक्तांनी अनुभव घेतला पाहिजे. हे एक जिवंत उदाहरण आहे. आजही या मीरा नदीमध्ये आपल्याला मोठा खडक आणि त्या खडकावरती घोड्याने नाचून चिंध्या केलेल्या खडकाच्या टापा आजही आपल्याला भक्तांना पाहायला मिळतात. आतामध्ये कसे पावसाळा चालू असल्यामुळं नदीला पाणी आल्यामुळे ते पाण्यामध्ये गेलेलं आहे. आणि मग घोड्या ह्या बाजूला आल्यानंतर महाराजांनी लहानसं आजच असं मोठं सर्परूप धारण केलं आणि सर्परूप धारण केल्यानंतर त्याची कमळाजीची मेंढरं इकडे तिकडे जनावर सगळी सायरा पळू लागली. मग त्यांनी बघितलं तर तो आजच साप त्या वांज गायला पिळा टाकलेला आणि तिच्या कासत दूध पिळत होते, त्याला पाना फुटला होता. आणि पाना फुटल्याला पाहिल्यानंतर महाराज त्या ठिकाणी जवळ गेले. त्यांनी हिवराच्या झाडाकडे बघितलं तर हिवराच्या झाडाला पालवी आलेली बघितले. आणि मग कमळाजी भगत त्या गाय शेजारी गेला, गायातली घुंगडी टाकली खाली आणि महाराजांना हात जोडले आणि सांगितलं महाराज तुम्ही ह्याच्यापेक्षा जरी अजून आजच रूप धारण केलं तरी म्हटले मी भेटणार नाही. का तर देवानी खून दिली होती की मी आल्यानंतर वांज गायला पाना फुटल आणि हिवराच्या झाडाला पालवी फुटल. आणि मग महाराजांनी त्या ठिकाणी आसन टाकल्यानंतर देवाला सांगितलं म्हणजे आता ह्याच्यावरती येऊन बसा. देवाने करंगळ एवढं रूप धारण केलं आणि त्या घोंगडीवरती महाराज येऊन बसले. आणि तिथून पुढे मग कमळाजी धनगराने त्यांना आपल्या खांद्यावरती वागवलं, त्यांना दूध पाजायचा, भाकरीचा नैवेद्य दाखवायचा. असं करत असताना त्यांच्या जोडीदारांनी एक दिवस त्यांच्या वडिलांना सांगितलं तुमच्या पोराने साप पाळलाय म्हणून. मग घरच्या आई वडिलांनी विचारलं असता कमळाजी धनगर त्यावेळेला काहीच उत्तर न देता निघून गेला. आणि मग त्याने वीर गावामध्ये मेंढर चारत असताना त्या ठिकाणी एक वारुळ पाहिलं आणि त्या वारुळामध्ये महाराजांना सोडून दिलं आणि देवाला सांगितलं की मी आल्यानंतर तुम्ही वर येत जा. मग वर आल्यानंतर मी तुम्हाला दर्शन तुमचं घेऊन तुम्हाला दूध जेवण वगैरे देत जाईल. असा नित्यक्रम चालू झाला. पुढे एकदा परत कमळाजीला आई वडिलांनी विचारलं की बाबा काय भानगडी तू सर्प पाळला का? त्यांनी घोंगडी झाडून दाखवलं. म्हणलं मी काय केलं नाही, तर देवाची चाडी करायची नव्हती म्हणून त्यांनी त्या वारुळामध्ये देवाला सोडून दिलं. आणि मग महाराज रोज त्याच्या दर्शनाला जायचे, त्याला दूध पाजायचे.
असा नित्यक्रम अनेक दिवस चालू राहिला. आणि एक दिवस गंमत अशी झाली, ती जमीन पडीक जमीन राऊत मारायची येते आणि राऊताचा भाचा जमदाडे. मग राऊताने काय केलं, 12 बैलाचा नांगर जुंपला आणि ती जमीन नांगरण्यास सुरुवात केली. त्यावेळेला तो कमळाजी नावाचा धनगर त्या ठिकाणी आला आणि त्यांनी सांगितलं, म्हणजे बाबा तुम्ही ही सगळी जमीन नांगरा पण एवढं वारं मात्र नांगरू नका. म्हणले काय म्हाताऱ्या धनगराचं ऐकायचंय. मग राऊताच्या माणसांनी वारं नांगरलं. ज्या वेळेला 12 बैलाचा नांगर जुंपला, आगळीवरती भाचा जमदाडे बसलेला होता. त्यावेळेला गंमत अशी झाली, नांगराचा फाळ वारवाच्या देवाला लागल्याबरोबर 12 बैलासहित राऊताचा माणूस मरून पडला. मग त्याच्यानंतर जमदाडे हा वरडायला लागला, मामा मेला मामा मेला म्हणून. गावकऱ्यांना ही बातमी सांगितली. संपूर्ण गाव जमा झालं त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी गाव जमा झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलं, एक म्हातारा धनगर आला होता, त्यांनी सांगितलं सगळी जमीन नांगरा पण ही वारं नांगरू नका. त्याने तर असं झालं नसेल ना. मग त्यावेळेला त्याला घेऊन आला आणि मग त्याच्या अंगामध्ये संचार झाल्यावरती त्यांनी सांगितलं, मी भूतवीत काय नसून सोनारीचा सोनार सिद्ध आहे. म्हटले तुम्ही काय ऐकलं नाही. मग सगळे गावकरी शरण गेले आणि त्यांनी सांगितलं, देवा तुमचं जर सत्व खरं असेल तर हे 12 बैलासहित नांगरा जिवंत होईल. असं झाल्यानंतर देवाने नुसतं गुलाल टाकला चांगलं म्हणून तर सगळी जिवंत झाली. आणि त्या टायमाला मात्र देवाच्या अंगातला संचार जायना. मग देवाने सांगितलं, जर मला वर काढायचं असेल तर मला 5 मुलं कापून त्यांच्या रक्ताने अंघोळ घालावी लागेल, तरच मला वर काढण्याचा ह्याच जमिनीत हे करून टाका. तर मग कमळाजी नावाच्या धनगराला 5 मुलं होते आणि त्यांना प्रत्येकाला एक मुलगा होता. मग त्यांनी सांगितलं, तुझ्या बायकांना विचारून, बायका म्हणजे देवाच्या कृपेने आम्हाला आणखी मुले होतील. मग त्या ठिकाणी मुलं कापायची म्हणलं की थोरल्या भावाचं मुलगा कळीत होतं, ती पळून गेलं आणि पळून गेल्यानंतर राहिली 4. देवाने सांगितलं, जे पळून गेलं ते जाऊ द्या, 4 राहिली तेवढीच कापा. मग ती कापल्यानंतर ही बातमी सरकारला कळाली. पोलीस लोक आले. पोलीस लोक आले तर त्या ठिकाणी त्यांना बकरीच कापलेली दिसून आली. मग ते मुलांचे हत्यास्थान आजही वीरच्या मंदिरापाशी जिथं कमळाजी भक्ताचं मंदिर आहे त्याच्या डाव्या बाजूला आजही आपल्याला ते ज्या ठिकाणी कमळाजीनं 4 मुले कापले त्यांचं हत्यास्थान जे ठिकाण आहे तेही आज आपल्याला बघायला मिळतंय. कमळाजी भक्ताचं मंदिर वरच्या ठिकाणी आहे. आणि खालच्या ठिकाणी स्वतः स्वयंभू वारवातून ज्या वेळेला ह्या मुलांचे रक्त कापून मुलांना कापून रक्ताने आंघोळ देवाला घातली, त्या टायमाला महाराज स्वयंभू जोगेश्वरी सहित महाराज साक्षात जमिनीतून वरती आलेत. त्या मूर्ती आपल्याला आजही मोठ्या वीरच्या मंदिरामध्ये पाहायला मिळतात. आणि इथे महापौर्णिमेला रात्रीच्या 12 वाजता महाराजांचं लग्न लागतं. आदल्या दिवशी राऊत मंडळीची हळद लागते आणि तिथून पुढे लग्नाला सुरुवात होते. आणि हा उत्सव 12 दिवस देवाचा चालतो. असं ह्या देवाचं श्री काशीखंडाचे काळभैरव सोनार सिद्ध इथं स्मशानात निघाले म्हणून मस्कोबा नावाने प्रसिद्ध झाले, अशी या देवाची महती आणि माहिती आहे. सवाई सर्ज चांगला. मला एक सांगा, तुम्ही आता आपण गाभाऱ्यात आहोत आणि ह्या घोड्याची मूर्ती आतमध्ये आहे, याचं काय? हा घोडा स्वयंभू आदिनाथ शंकराचा घोडा आहे. ह्याचं चिंतामणी हे नाव. मग ज्या टायमाला महाराज फिरत फिरत येऊन तुळजापूरमध्ये बहिणीच्या दर्शनाला गेले, त्या टायमाला बहिणीनं सांगितलं, म्हणजे तुम्हाला आता लग्न करायचंय. तर देवाने सांगितलं, मला ह्या धर्तरीवर माझ्यासारखी मुलगी लग्न करण्यासाठी नाही. म्हणून मग महाराज गेले, कल्लोळ तीर्थामध्ये आंघोळ केली आणि जगदंबेच्या दर्शनाला गेले. त्यांना सांगितलं, तुम्ही आता बसा, मी तुमच्यासाठी जेवण बनवते. मग इच्छू इंगळे साप नाग असं आणि अति झाल झाल विषारी पदार्थाचं जेवण आई जगदंबा तुळजाभवानीनं महाराजांसाठी बनवलं. आणि महाराजांनी जेवण आणलं की महाराज म्हणजे डवर पूजा केल्याशिवाय मी काही जेवणार नाही. मग डवर पूजा केल्यानंतर महाराजांनी पान सुपारी जेडा म्हणला, गुलाल म्हणला की ते 5 पक्वान जेवण तयार झालं. आणि मग महाराज जेवल्यानंतर आदिनाथ शंकराने ज्या वेळेला महाराजांना सांगितलं, ज्या वेळेला दैत्य माजले होते, मग काळासूर नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी महाराजांनी अवतार घेतला, तो दैत्य मरणा. मग त्यांनी शंकराचा धावा केला. मग शंकराने सांगितलं, 2 हाताचे 4 हात करून ये, तेव्हा तुला दैत्य मरतील. आणि मग हा चिंतामणी नावाचा घोडा ज्या वेळेला महाराजांना त्यांनी दिला, त्यावेळेला जोगेश्वरीनं आदिमाया शक्ती तक्षक राजाची कन्या योगिनी तिचं नाव, ती 7 पाताळात त्यांचं ठिकाण. त्या ठिकाणी एक मोठा अमृत कुंड आहे आणि त्या अमृत कुंडाला 74 लक्ष 72 कोटी गण राखण होते. आणि तिथं असा वर मांडला होता देवीजीनं की जो कोणी येऊन ह्या अमृत कुंडामध्ये आंघोळ करेल मी त्याच्याबरोबर लग्न करेन. आणि मग हा चिंतामणी नावाचा घोडा आदिनाथ शंकरांनी ज्या वेळेला महाराजांना दिला काळभैरवनाथांना, त्यावेळेला ते घोड्याने त्यांना पात्रात जायचा रस्ता माहिती होता, कारण शंकर स्वतः जात होते. मग तो कोल्हापूर मधून खाली पात्रात निघून गेले. त्या टायमाला महाराजांनी ते अमृतकुंड पाहिलं. ते सगळे गण पाहिले. हळूच गार हवा सोडून सगळी लोक मूर्छित केली. कुणालाही कुठल्या प्रकारची इजा केली नाही. आणि कपडे काढून दंड ठोकून
त्या अमृतकुंडामध्ये आंघोळ केली. मग कोण कोणाचा असा चालून आलाय हे तक्षक राजांनी पाहिलं आणि मग त्यांना मान सन्मानाने तिथं नेलं. मग तुम्ही कोण काय कसं अति जहाल जहाल नाकांचं बीज दिलं. त्यावेळेला सुद्धा त्यांना महाराजांना काही झालं नाही. मग त्यांनी विचार केला आपली कन्या बाळूराणी म्हणजे महाराजांना देऊन टाकू. मग महाराजांनी सांगितलं लग्न करायचं पण कोंबडा वरडाच्या लग्न झालं पाहिजे. म्हणून आजही रात्रीच्या 12ला लग्न लावण्याची पद्धत महाराजांची आहे. असं या चिंतामणी वारूचं काम आहे का. आता आदिनाथ माननी महाराजांनी त्यांना हा घोडा दिला की ज्याला खाली पाताळात जायचं माहिती होतं. आणि मग ज्या टायमाला जगदंबेनं सांगितलं तुम्ही जर लग्न नाही केलं तर पुढे मानव जन्मामध्ये तुम्हाला अवतार घ्यायचा आहे. मग त्या टायमाला सगळी मानव जाती ब्रह्मचर्य राहील म्हणून तुम्हाला लग्न करावं लागणार आहे. मग त्या टायमाला देवाने सांगितलं की अख्ख्या धरतरीवर माझ्यासारखी मुलगी नाही. म्हणून महाराजांनी अर्धांगिनी ही जोगेश्वरी आंबेजोगाई या ठिकाणी लग्न लावल्यामुळे जोगेश्वरी तिचं नाव पडलं असताना तक्षक राजाची मूळ कन्या बाळूराणी तिचं नाव. असं ह्या देवाचं ह्या घोड्याचं आणि ह्या जागेचं असं एक वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून अनेक भक्तजन या ठिकाणी यात्रा महापौर्णिमा ते अमावस्यापर्यंत महाशिवरात्रीपर्यंत या देवाचा मोठा उत्सव चालतो. असा उत्सव कुठेही नाही. ज्या टायमाला दैत्य महाराजांनी मारले त्या टायमाला भक्तजनाचा कोणी सत्कार केला नाही. म्हणून महाराजांना राग आला तर आदिमाया शक्ती जगदंबा म्हणली महाराज नाथसाहेब राग आवरा म्हणले. जरी भक्तजनांनी तुमचा उद्धार सत्कार नाशल केला तरी मी म्हणले मी तुमचा सत्कार करते. मग जगदंबेचा दसऱ्याचा उत्सव 9 दिवसाचा असतो तर तिनं महाराजांना वरदान दिलं म्हणजे तुमचा 12 दिवसाचा राहील. आणि म्हणून काळभैरवनाथांचा यात्रेचा उत्सव हा 12 दिवसाचा आहे. अशी या देवाची कहाणी आहे. त्या प्रमाणात महाराष्ट्रातून भाविक या देवाच्या दर्शनासाठी येत असतात. पुरंदर रिपोर्टरसाठी मी विजय लकडे, वीर पुरंदर.